अधिक सर, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याविषयी काही ठिकाणी विरोधाभास जाणवतो. हो. त्यावर जर तुम्ही प्रकाशझोत टाकला तर आमच्या सहित श्रोत्यांना सुद्धा अत्यानंद दिसेल. अगदी बरं. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझे शिष्य आहेत असा कुठेही उल्लेख केला नाही. पुन्हा एकदा सांगतो, परंतु श्री समर्थांनी दासबोधासहित अनेक ग्रंथांमध्ये आणि भक्ती रचनेत छत्रपती शिवरायांचा गौरवशाली उल्लेख केला आहे. हे त्रिसत्य नाकारता येत नाही. परंतु छत्रपती शिवरायांनी समर्थांना पत्रात लिहिताना श्री मारुती अवतार, श्री रघुपती अशा अनेक प्रकारचे उल्लेख केलेले दिसतात. तसेच आपण ज्याला चाफळची सनद म्हणतो, पत्र क्रमांक 6, त्यामध्ये छत्रपती शिवराय समर्थांना 15 ऑक्टोबर 1678 साली गद्यपत्रात लिहितात. श्री सद्गुरुवर्य, श्री सकल तीर्थ स्वरूप, श्री कैवल्य धाम, श्री महाराज श्री स्वामींच्या सेवेशी चरण रज अशी विशेषणे पत्रात लिहितात. आता ते खरे आहे की खोटे हा विषय वेगळा. परंतु समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवरायांच्या अर्थात भोसले घराण्यांच्या 3 पिढ्यांमध्ये समर्थ कसे कार्यरत होते त्याचे आपण विश्लेषण करणार आहोत. श्रोतेहो, आपल्याला माहितच आहे की समर्थ रामदास स्वामी अर्थात बाळ नारायण वयाच्या 11व्या वर्षी लग्नाच्या बोहळ्यावर निघून थेट पंचवटीला अर्थात नाशिक टाकळीला पोहोचले. तो नाशिक प्रांत छत्रपती शिवरायांचे पिताश्री श्री शहाजीराजे भोसले यांच्या अखत्यारीत अर्थात त्या प्रांताचे प्रमुख शहाजीराजे भोसले होते. त्या 2 महंतांच्या अनेक वेळा भेटी गाठी व्हायच्या. त्याच काळामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्याकडून एक विशेष असा चमत्कार घडला. तो म्हणजे कुलकर्णी ब्राह्मणाचे समर्थाने प्रेत उठवले. ही चमत्काराची बातमी वाऱ्यासारखी जिजामाता यांच्यापर्यंत पोहोचली. तेव्हा जिजामाता शहाजीराजांना म्हणाल्या, भवानी मातेच्या कृपेने आणि श्रीहरी नारायणाच्या कृपेने बाळ शिवबा आपल्या उदरी जन्माला आला. परंतु आताची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जिकडे तिकडे अत्याचार, गुलामगिरी, तसेच उपासमार आणि यवनी साम्राज्य पसरलेले आहे. आणि आपल्याच नाशिक टाकळी या हद्दीमध्ये एक तरुण रामदास गोसावी म्हणून बरेच वर्षापासून तिथे राहत आहेत. त्यांनी कुलकर्णी ब्राह्मणाचे प्रेत उठवले म्हणे. आम्हा त्यांना भेटण्याची इच्छा आहे. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ